नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूयात इयत्ता 8वी नागरिकशास्त्र पाठ 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ. मागील पाठात आपण केंद्रीय पातळीवरील कायदेमंडळाचा म्हणजेच संसदेची रचना आणि कार्यपद्धती समजून घेतली. मागील पाठामध्ये आपण केंद्रीय पातळीवरील कायदेमंडळ म्हणजेच संसदेची रचना आणि त्यांची कार्यपद्धती समजून घेतली. आपण या पाठामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळाचा अभ्यास करणार आहोत. संघ शासनाची रचना. संघ शासन म्हणजे केंद्र शासन. संघ शासनाचे खालील घटक आहेत. संघ शासन म्हणजेच केंद्र शासन. मग केंद्र शासन किंवा संघ शासन यांचे घटक खालीलप्रमाणे आहेत. मुख्य घटक आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचे पुन्हा 2 भाग पडतात. त्यामध्ये एक आहे कायदेमंडळ आणि दुसरं कार्यकारी मंडळ. कायदेमंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभा येते आणि कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ येतं. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्थेच्या 3 शाखा असतात. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासन संस्था जी आहे आपली त्याच्या 3 शाखा असतात आणि जनतेचे हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी ते काम करतात. हे आपण पाहिलंच आहे, हे आपल्याला माहीतही आहे. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाचा भाग असते आणि ते कायदेमंडळाला जबाबदार असते. इथे बघा, रमा आणि विद्या या दोघींच्यामधलं संभाषण दिले आहे. रमा विचारते, राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आणि प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. या दोन्ही पदांवरील व्यक्तीमध्ये कशा प्रकारचे संबंध असतील बरे? असा रमाला प्रश्न पडला आहे की राष्ट्रपती हे कसे नामधारी प्रमुख आहेत आणि प्रधानमंत्री कसे कार्यकारी प्रमुख आहे. म्हणजे जे काही कार्य होत असेल त्याचे जे प्रमुख आहेत ते प्रधानमंत्री आहेत. मग या दोन्ही पदांवरील व्यक्तीमध्ये कशा प्रकारे संबंध असतील? तर विद्या सांगते बघा. विद्या म्हणते की मला असे वाटते की प्रधानमंत्री राष्ट्रपतींना नियमितपणे भेटतात आणि ते कसा राज्यकारभार करत आहेत याची माहिती देतात. होय, हे बरोबर आहे. देशाचा राज्यकारभार आणि नवीन नवीन कायदे, धोरणे यांची माहिती प्रधानमंत्री राष्ट्रपतींना देत असतात आणि किंबहुना अशी माहिती मिळवण्याचा राष्ट्रपतींना अधिकारही आहे. या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो? या संविधानात त्याबाबत कोणत्या तरतुदी आहेत? कार्यकारी मंडळ लोकांच्या हितासाठी धोरणांची आखणी कशी करते इत्यादी बाबी कार्यकारी मंडळ समजून घेताना आपल्याला माहीत करून घ्यायच्या आहेत. भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. आपल्या भारताचं जे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. राष्ट्रपती पाहूयात आपण. भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. आपल्या भारताचे जे संविधान आहे त्यामध्ये अशी तरतूद आहे की जे राष्ट्रपती आहेत ते सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते. म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. राष्ट्रपती हे पद कसं आहे? अतिशय सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं पद आहे. भारतीय प्रजासत्ताकाचे ते प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हेच राज्यकारभार करते. म्हणून राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. तर राष्ट्रपतींची निवड कशी होते ते आपण पाहूया. राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरित्या होते. भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात.
राष्ट्रपतींची निवड कशी आहे, प्रत्येक जनतेकडून प्रत्यक्षरित्या होत नाही, तर ती अप्रत्यक्षरित्या होते. म्हणजे जे जनतेने सभासद निवडून दिलेले आहे, संसद सदस्य जे निवडून दिले आहे त्यांच्यामधून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात. राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. तिचे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे. राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते आणि त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवरती असते. राष्ट्रपतीचा कार्यकाल कसा असतो, 5 वर्षाचा असतो. आणि ज्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारताचा नागरिक असली पाहिजे आणि त्या व्यक्तीचे वय कसं 35 वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजे आणि राष्ट्रपती पदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते आणि त्या शपथनुसार संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवरती असते. म्हणजे बघा, राष्ट्रपती होण्यासाठीच्या या अटी आहेत. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती राज्यकारभार करतात. प्रधानमंत्री आणि जे मंत्रिमंडळ आहे त्यांनी जे सल्ले दिले असेल त्याप्रमाणेच राष्ट्रपतींना राज्यकारभार करावा लागतात आणि ते करतात. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते, परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी असते राष्ट्रपतींच्यावरती, परंतु जरी त्याने एखादं असं वर्तन केलं की संविधानाचा भंग होईल तर त्यावेळी काय केलं जातं, तर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येतं. आणि याच प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. महाभियोग प्रक्रिया. राष्ट्रपतींकडून संविधानाचा भंग झालेला असल्यास तसा आरोप कोणतेही एक सभागृह ठरवते आणि त्या आरोपाची चौकशी दुसरे सभागृह करते. दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने 2-3 ठराव संमत होणे आवश्यक असते. त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात. समजा राष्ट्रपतींकडून कुठल्या एखाद्या संविधानाच्या नियमाचा भंग झाला तर काय केलं जातं, तर राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रियेला काय म्हणतात, तर महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात. आणि राष्ट्रपतीकडून संविधानाचा भंग झालेला असल्यास तसा आरोप कोणते एक सभागृह ठेवते. म्हणजे या 2 सभागृहापैकी एक सभागृह काय करतं, राष्ट्रपतींवरती ते आरोप ठेवते, परंतु त्या आरोपाची चौकशी जी असते ती दुसऱ्या सभागृहाने करायची असते आणि दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने 2-3 किंवा म्हणजे एका सभागृहाची 2 मते दुसऱ्या सभागृहाची 3 मते असा ठराव संमत होणे आवश्यक असते आणि त्यानुसार राष्ट्रपती पदावरून दूर होतात. राष्ट्रपतींची कार्ये व अधिकार. संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्य दिली आहेत. त्यापैकी काही कार्य आपल्याला दाखवली आहेत पुढील प्रमाणे. संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्व बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. कुठले अधिकार आहेत बघा, संसदेचे अधिवेशन बोलवणे, ते स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्व बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात. लोकसभा आणि राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यकता असते. लोकसभा आणि राज्यसभा यांनी काही विधेयक म्हणजे काही नियम बनवायला घेतलेले असतात, त्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. जी विधेयकं आहेत, जे ठराव आहेत त्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी असल्याशिवाय ते विधेयकाचे कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपतीच करतात. प्रधानमंत्र्यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात आणि त्यांनी जी सुचवलेले व्यक्तींची मंत्रिपदावरती नेमणूकही राष्ट्रपतीच करतात. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. युद्ध आणि शांतता याबाबतचे निर्णयही राष्ट्रपती घेतात. राष्ट्रपतींना काही न्यायालयीनही अधिकार असतात.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. हे सगळे राष्ट्रपतींचे अधिकार आपण पाहत आहोत. देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार असतात. संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत: राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रीय राजवट आणि आर्थिक आणीबाणी. जेव्हा देशामध्ये संकटकालीन परिस्थिती उद्भवते तेव्हा राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार असतो. या ज्या आणीबाणी आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत. कुठल्या तर एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी आहे घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट आणि तिसरी आहे आर्थिक आणीबाणी. राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात. उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते. तुम्हाला ते करून पाहायला काय सांगितले ते राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या शपथेचा मसुदा मिळवा आणि शिक्षकांच्या मदतीने त्यातील आशय समजून घ्या. म्हणजे राष्ट्रपती पदासाठी जी शपथ घेतली जाते ती शपथ कुठली असते तर त्याचा मसुदा मिळवा आणि त्याच्यात काय अर्थ निघतात ते शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. हे तुम्हाला करायला सांगितलेले आहे. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ आपण पाहूया. राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात. त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते आणि प्रत्यक्षात प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवते. हे आपणास माहीत आहे. प्रधानमंत्री कोणती कार्य आणि भूमिका पार पाडतात ते आपण आता पाहूया. निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो. त्याच पक्षातील प्रधानमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्यांच्या प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. नसल्यास त्यांना 6 महिन्याच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. याचाच अर्थ राज्यकारभाराची वास्तव सत्ता प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाकडे असते. निवडणुकीत बहुमत मिळवलेला जो पक्ष असतो ते काय करतात, आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची ठरवतात. मग त्याच पक्षातील प्रधानमंत्र्याच्या विश्वासू सहकार्याचा प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो आणि प्रधानमंत्री आणि अन्य मंत्री सदस्य जे असणे आवश्यक असते. समजा जे निवडणारे प्रधानमंत्री आहेत ते जर संसदेचे सभासद नसतील तर त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. याचाच अर्थ राज्यकारभाराची वास्तव सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. आता आपण मगाशी राष्ट्रपतींची कार्य पाहिले. आता आपण प्रधानमंत्र्यांची कार्य पाहूयात. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. प्रधानमंत्री आपल्या पक्षातील विश्वासू सहकार्यांना प्राधान्य देतातच, पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य, कार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता यांचाही विचार मंत्री निवडताना केला जातो. प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम काय केले जातं, आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. प्रधानमंत्री काय करतात, आपल्या पक्षातील जे विश्वासू सहकारी आहेत त्यांना प्राधान्य देतातच, त्याचबरोबर काय करतात, प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य, कार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता याचाही विचार मंत्री निवडताना केला जातो. म्हणजे समजा प्रधानमंत्री काय करतात, पहिल्यांदा त्यांचे मंत्रिमंडळ निवडावे लागतात. मग त्यामध्ये जे मंत्री निवडले जातात म्हणजे जे सदस्य निवडले जातात त्यांना काय केलं जातं, त्यांचे जे प्रशासकीय अनुभव, राज्यकारभारामध्ये कसे त्यांचे कौशल्य आहे, त्यांची कार्यक्षमता कशी आहे, एखाद्या विषयामधील तज्ज्ञता किती आहे त्यांची, या सर्वांचा विचार करूनच मंत्री निवडले जातात. दुसरं पाहूया आपण, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप करण्याचे काम करतात. प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात. मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच होतात. खाते वाटप झाल्यानंतर विशिष्ट खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे, खात्यामधील परस्पर सहकार्य वाढवणे, खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे की नाही हे पाहणे इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार पाडावी लागतात.
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशातील जनतेला आश्वस्त करणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पाडू शकतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे आणि देशातील जनतेला आश्वस्त करणे की आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्र्यांना पार पाडाव्या लागतात. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये बघा काय विचार आपल्याला, तुम्ही जम्बो मंत्रिमंडळ असा शब्द ऐकला आहे का? पाहूया. जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे काय? याचा अर्थ खूप मोठे मंत्रिमंडळ. जम्बो म्हणजे मोठा आणि मंत्रिमंडळ म्हणजे मोठे मंत्रिमंडळ. आपल्या देशात मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल असतो. मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानात दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार मंत्रिमंडळांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असणार नाही अशी निश्चित करण्यात आले आहे. जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ. आपल्या देशामध्ये काय आहे, मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल होता, परंतु मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानात काय केलेलं आहे, दुरुस्ती करण्यात आली आहे. मग त्यानुसार मंत्रिमंडळाची जी संख्या आहे ती आपले लोकसभेचे जे एकूण सदस्य आहेत त्यांच्या संख्येच्या 15% अधिक असणार नाही अशी निश्चित करण्यात आलेलं आहे. आता आपण पाहूया मंत्रिमंडळांची कार्ये. संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते, त्यांचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जाते. मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेते. मंत्रिमंडळाची कार्य आपण पाहूया. तर काय केले जातं, संसदीय शासन पद्धती जी आहे त्यामध्ये मंत्रिमंडळ काय करते, कायद्याच्या निर्मितीत पुढाकार घेते. म्हणजे कायदे निर्मिती करण्यामध्ये मंत्रिमंडळ पुढाकार घेते, त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जातात. मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा करून निर्णय घेते. शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण आणि किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते. मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते आणि त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवरती मंत्रिमंडळाला काय करावं लागतं, एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते की या क्षेत्रामध्ये कसे कार्य करायचे. शिक्षण क्षेत्रामध्ये कसे कार्य करायचं, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार यामध्ये कसं कार्य करायचं, याला एक दिशा ठरवावी लागते. मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात. मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते. संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करते. संसद मंत्रिमंडळावरती कसे नियंत्रण ठेवते ते आपण पाहूया. संसदीय शासन पद्धतीत संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करत असते. कायद्याची किंवा धोरणांची निर्मिती, अंमलबजावणी व त्यानंतरच्या काळातही संसद मंत्रिमंडळावर निर्णय ठेवते. या निर्णयाचे काही मार्ग पुढील प्रमाणे आहेत. पहिला आहे तो चर्चा आणि विचार विनिमय. कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते. चर्चा आणि विचार विनिमय. कायद्याच्या निर्मिती जेव्हा कायद्याची निर्मिती केली जाते त्या अगोदर विधेयक तयार केलं जातं आपल्याला माहीतच आहे. मग त्यामध्ये काय केलं जातं तर दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचार विनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात आणि कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते. प्रश्नोत्तरे. संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात
संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात. प्रश्नोत्तरे हा मंत्रिमंडळावर निर्णय ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. शासनावर टीका करणे, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यास वाद निर्माण होऊ शकतात. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काही वेळेस संसद सदस्य सभात्यागही करतात किंवा घोषणा देत सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमा होतात. प्रश्नोत्तरे भागामध्ये आपण पाहूया. संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते आणि या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात. आणि समजा प्रश्नोत्तरे हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक काय अतिशय प्रभावी मार्ग आहे. शासनावर टीका करणे, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते. या प्रश्नोत्तरामध्ये काय होतं तर शासनावरती टीका करणे. समजा शासनाचं कुठं बरोबर नसेल तर त्यांच्यावरती टीका करायची आणि जे समस्या आहे त्याच्यावरती प्रश्न मांडायचे हे या दरम्यान होत असते. मंत्र्यांच्या उत्तराने जर समाधान नाही झाले तर वाद निर्माण होऊ शकतात. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काही वेळेस संसद सदस्य सभात्याग करतात किंवा घोषणा देतात आणि सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमा होतात. आता आपण पाहूया शून्य प्रहर. अधिवेशन काळातील दुपारी 12ची काळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. या काळात सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणता येते. अधिवेशन काळातील जी दुपार आहे, दुपारचा 12चा जो काळ आहे त्याला शून्य प्रहर म्हणून ओळखले जाते आणि या काळामध्ये काय केले जातं सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा घडवून आणता येते. आता 4 नंबर आपण पाहूया अविश्वासाचा ठराव. मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. अविश्वासाचा ठराव जो आहे त्यामध्ये कसं आहे मंत्रिमंडळावरती काय करता येतं या अविश्वासाच्या ठरावाने नियंत्रण ठेवता येते. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते. हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात आणि तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. आता आपण पाहिलं अविश्वासाचा ठराव. अविश्वासाचा ठराव हे एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. कशासाठी तर मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्यासाठी. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत सरकार कार्य करू शकते. हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. आमचा मंत्रिमंडळावरती विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात आणि तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. सांगा पाहू मध्ये आपल्याला विचार आहे की संसद सदस्यांना चर्चेत प्रभावी सहभाग घेता यावा म्हणून त्यांनी काय केले पाहिजे ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी नोकरशाही असते. नोकरशाहीच्या रचनेचा अभ्यास आपण 6व्या प्रकरणात करणार आहोत. तर आत्ताच आपण हा पाठ पाहिलेला आहे इयत्ता 8वीचा नागरिकशास्त्राचा केंद्रीय कार्यकारी मंडळ. आता आपण नंतर पाहणार आहोत पाठ 4. धन्यवाद.